अण्णा एक मिनिट. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, मात्र नाशिकमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय ते म्हणजे गोकुळ गीते यांच्या रूपानं. खरं तर गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला? नाही, कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा आग्रह होता तर आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि त्या आग्रहाखातर मी अर्ज भरलेला आहे. नक्की. पण एका बाजूला बंधूंनी हा महाविकास आघाडी युतीकडनं फॉर्म भरलेला होता, भारतीय जनता पार्टीकडनं ते इच्छुक होते, मात्र अपक्ष देखील भरला होता, मात्र तुम्ही देखील या रिंगणात उडी घेतली. बंधू भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहे. उद्या वरिष्ठांकडून त्यांना जर काही सांगितलं तर त्या ठिकाणी ते थांबू पण शकतात, असा माझा कायस आहे आणि असा कार्यकर्त्यांचा पण त्या ठिकाणी कायस होता. म्हणून मी सोबतीला माझा अपक्ष फॉर्म या ठिकाणी भरलेला आणि निवडणुकीला आपण सामोरे जातो. नक्कीच. तुम्ही खरं तर आता माध्यमांशी बोलताना असं सांगितलं का तुम्हाला फक्त आवाहन हा शिंदे गटाचं वाटतंय, कशा पद्धतीने? नाही, आपण जर बघितलं असेल तर मी या मतदारसंघाचा इतिहास पण सांगितला की इकडे जे बहुमत असतं त्या बहुमताच्या अगेन्स्ट ही निवडणूक होत नाही. या इतिहास म्हणजे जर इतिहास बघितला 2012ची जर निवडणूक सोडली जयंत जाधवांशी 2010-11ची, अपवाद वगळता या ठिकाणी अल्पमतातलेच लोक या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडून आले आणि मला पण खात्री आहे का मी लोकांपर्यंत पूर्वी पण पोहोचलेलो आहे. मागच्या 15 वर्षाच्या राजकीय माझ्या जडणघडणीमध्ये मी लोकांच्या सुखदुःखात कायम त्या ठिकाणी जातो, भेटतो, त्यांच्या सुखदुःखांमध्ये जातो, त्यांच्या काय अडचणी माझ्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि मला खात्री आहे की मी जर त्यांच्या समोर गेलो, माझी भूमिका त्यांना पटली तर त्या ठिकाणी ते मला नक्कीच मतदान करतील आणि माझ्या विजयाला हातभार लावतील. मात्र गोकुळ, तुम्ही असं बोलताना पण सांगितले का जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी फक्त त्यांच्या शिक्षण संस्थेचा विकास हे मला सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहित आहे ना. तर ते त्या फक्त त्यांच्या एज्युकेशन संस्थेचेच आमदार आहे. तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यांनी कुठल्या नगरसेवकाला 2018 साली ते नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून निवडून आले, तर तुम्ही त्या वेळेचे जे कोणी मतदार असेल त्यांना भेटा आणि त्यातील किती लोकांचा त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिले किंवा त्यांना विकास निधी दिला त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता ना. मात्र एका रात्रीमध्ये असं काय घडलं का तुम्ही आज तातडीनं म्हणजे थेट अर्ध्या तास आधीच आले फॉर्म भरण्यासाठी? महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे कार्यकर्त्यांना आणि माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला असं वाटतं की कदाचित गणेश गीते निवडणूक लढता नाही लढता, म्हणून या ठिकाणी मला सगळ्यांचा आग्रह होता की आपण आता निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. कारण मी ग्रामीण भागातून येतो, एक शेतकरी कुटुंबातून मी येतो आणि तुम्हाला माहित आहे सध्या शेतीला खूप अतिशय वाईट दिवस आहे. व्यवसायामध्ये पण खूप त्या ठिकाणी लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मला ही निवडणूक ऑपॉर्च्युनिटी वाटते. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही ज्या मतदारांना म्हणजे जे तुम्हाला मतदान करतील त्या मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने हे मतं तुम्हाला मिळतील त्याच्यासाठी तुमची काय रणनीती ठरलेली? अजून तशी काय रणनीती ठरलेली नाही. आम्ही आजच सकाळपासून हा फॉर्म माझा भरलेला आहे. उद्या छाननी होता आणि त्याच्यानंतर मी माझी रणनीती ठरवली आणि तुम्हाला सांगेल. आणि आपला विजय पक्का आहे? मला खात्री वाटते तर लोक मला त्या ठिकाणी माझे सर्वच पक्षामध्ये मित्र आहे आणि मला सगळे भरभरून मदत करतील अशी मला 100% खात्री आहे. नक्कीच. खरं तर गणेश गीते यांनी हा फॉर्म भरला होता, मात्र महायुतीकडनं त्यांची उमेदवारी जी आहे ती जवळजवळ आता त्यांना माघारच घ्यायला लागणार आहे. मात्र त्यांचेच बंधू गोकुळ गीते यांनी ह्या निवडणुकीमध्ये एंट्री घेत एक नवीन ट्विस्ट जे आहे ते या ठिकाणी समोर आणलेलं आहे आणि हे सर्व प्रकरण जे आहे ते अगदी उद्या छाननीनंतर 4 तारखेला याची माघार होईल आणि त्यानंतर काय नवीन ट्विस्ट समोर येतो हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. कारण की सर्वच उमेदवार जे आहे ते आता रिंगणात आहे. खरं तर राष्ट्रवादीने देखील या ठिकाणी फॉर्म भरलेला असताना मात्र गणेश गीते यांच्या बंधूंनी जो फॉर्म भरलेला आहे त्यामुळे एकाएकी वातावरण जे आहे ते कुठेतरी बदललेलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला हे आवाहन कुठेतरी नक्कीच समोर पाहायला मिळेल. त्यामुळे निवडणुकीमध्ये काय चित्र समोर येईल, 4 तारखेला काय कोण माघार घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.